राम तुकाराम नाम घेता कापियम धन्य तुकोबा समर्थ तेने केला हा पुरुषार्थ जळी दगडा सहित वह्या तारिल्या जैशाला ह्या धन्य तुकोबा समर्थ तेने केला हा पुरुषार्थ म्हणे रामेश्वर भट्टक बीजा म्हणे रामेश्वर भट्टक बीजा तुका विष्णू नाही तुझा धन्य तुकोबा समर्थ तेने केला हा पुरुषार्थ विठ्ठल विठ्ठल तुकाराम 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 नाम घेता कापियम धन्य तुकोबा समर्थ जेणे केला हा पुरुषार्थ किंवा तेणे केला हा पुरुषार्थ. प्रस्तुत भगवत सेवेसाठी प्राप्त प्रसंगी निवडलेला हा अभंग संत श्रेष्ठ संत शिरोमणी जगद्गुरु जगोद्धारक संत सम्राट वैराग्यमूर्ती श्रीमंत श्री तुकोबाराय यांचे कट्टर विरोधक नाही का, वेद संपन्न रामेश्वर शास्त्री रामेश्वर भट्ट यांचा 4 कडव्याचा उत्कृष्ट अशा प्रकारचा अभंग भगवत चिंतनासाठी भगवत सेवेसाठी निवडलेला. विठाला विठाला रामेश्वर शास्त्री रामेश्वर भट्ट या अभंगात बघा आपल्या तुकोबारा यांची महती श्रेष्ठत्व थोरपणा मोठेपणा नाही तर अनुभव आल्यानंतर आपल्या तुकोबारांचा अनुभव आल्यानंतर त्यांच्या मुखातून जे उद्गार आले तेही आले. विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा करू प्रथमा नमन पांडुरंगा करू प्रथमा नमन दुसरी चरण संतान आदास्य कृपादाने कथोता विठारू पंच कृपादाने कथोता विठारू बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे जण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका दानेश भगवान विष्णु निवृत्ती भगवान हर सोपान भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञान नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञान निवृत्ती उदारा गोपाल मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन आद्यत्रय जननी देवांची नमो ज्ञानेश्वरा
निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची शिसंतांची या माथा चरणावरी श्री संतांची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे वाढल्यानंतरी प्रेम सुख श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढल्यांतरी प्रेमसुख मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या मनोजवं मारुतुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं श्रीवानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शरण शरण जन्मंत तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दाबाव्या सोबटा राम म्हणता रामचे होय राम म्हणता रामचे होय पदे बैसोने पद विजय पदी बैसोने पद राम म्हणता रामाचे होय जे पदे बैसोने पदवी घेजे उद्गार कोणाचे ज्यांचा आपण अभंग चिंतनासाठी निवडलाय नाही का ज्यांचा आपण अभंग चिंतनासाठी निवडलाय त्यांचे गुरु म्हणजे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय ते म्हणतात राम म्हणता रामाचे होय जे याच्या पुढे झेप घालतात आपले तुकोबाराय तुकोबार म्हणतात झाले राम राज्य काय पिका गाय ओळ रामायचे धरणे धरे पिक गाय ओळल्या म्हैशी राम वेळो राम वेळो वेळा आम्ही गावोवी आपले तुकोबारायचं वर्णन करतात माऊली ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात मनावर प्रमाण मनावर ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात ज्ञानेश्वर महाराज म्हणतात रामकृष्ण नामे हे दोन्ही साजे हो मी तुमच्या सर्वांच्या पेक्षा लहान आहे बरं का माझं मत नाही बघत तुम्ही हे प्रमाण का तुम्ही अभंग का तुमचं पाठ नाही का पण तुम्हाला वाटतं लय अवसानात फेटा बांधाय बघू तिची गंमत करू आपण ठाला विठाला रामकृष्ण नामे हे दोन्ही साजेरे हृदय मंदिरे स्मरा करे काय आपल्या ज्ञानेश्वर महाराजांचं आपल्या सर्व समाजावर मानवी देहाला जे प्राप्त झाले त्या सर्वांच्यावर प्रेम ते म्हणतात तुम्हाला कृतकृत्य व्हायचे काय कृतार्थ व्हायचे काय जन्ममरणाच्या अनिवार्य दुःखातून अनिवार्य अशा प्रकारचं असणारा अनादि कालापासून प्रत्येक जीवाच्या पाठीमागं लागलेली जी ही व्यथा रोग नाही का जन्म मरणाचा हा जो संसार तुमच्या पाठीमागं लागलाय ना ज्ञानेश्वर महाराज म्हणतो बरं का संसार कशाला म्हणतात संत महात्मे
तुम्ही आम्ही ज्याला संसार म्हणतो ना व्यवहारामध्ये, त्याला संत महात्मे साधू महात्मे त्याला संसार म्हणत नाही. ते म्हणतात हे जगण्याचं साधन आहे. नासका कुसका संसार नाही. सूप टोपलं गाडगं मडगं माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहीत. ठाला विठाला हो, याला संसार म्हणत नाही. तुम्ही आम्ही त्याला संसार म्हणतो. परंतु खरा संसार जो आहे ना, तुकोबा म्हणतात किती वेळा जन्मा यावे नित्य भावे. ज्ञानेश्वर महाराजांनी विचारा उपजने अगा उपजने आणि निमने हे साचचे जे का मनने तया जीवलोक म्हणे संसारोहन. आचार्य वर्णन करतात पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जनने जठरे शयनम ह्यो संसारे खल दुस्तरे कृपया पारे पाय मुरारे पाय भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. पहा याचे अवध जीव प्राणी मात्र मनुष्य देहाला प्राप्त झालेला जीव आहे ना, सध्याच्या धावपळीच्या युगामध्ये नाही, गतिमान युगामध्ये नाही, विज्ञानाच्या युगामध्ये नाही, तर सर्व समाज जो आहे मनुष्य देहाला नरशरीराला जो प्राप्त झालेला आहे तो समाज त्याच्याकडे दृष्टी जर फेकली, आपल्या संत महात्म्याने त्यांच्याकडे दृष्टी फेकली, त्यांना म्हणण्यापेक्षा साधू संतांना एकच दिसून आलं प्रत्येक जीव हा पळतोय धावतोय. मग माझ्यासारखा डुप्लिकेट बुवा असला तरी पैशासाठी उधळत वाढवा. विढाला विढाला हो, पळतो कशा करता तुम्हाला माहिती आहे का? जोपर्यंत गती आहे ना, ऐकताना पण ऐकता पण ऐकत नाही. ठाला विठाला हो, ऐकताना जोपर्यंत गती आहे ना, मग कोणत्या वस्तूची गती असो, गती आहे ना तोपर्यंत त्याचं स्वरूप, त्याची स्थिती नाही, त्याची खरी ओळख होण्यासाठी ते स्थिर झालं पाहिजे. तुम्ही पहा मशीनचं चाक, कोणत्या मशीनचं घ्या, माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहित, कोणत्याही मशीनचं चाक फिरतंय, गती घेतलेली त्यानं, ते चाक फिरतंय म्हणून कळणार नाही, दिसणार नाही, तर अनुभवाला येईल हे फिरतंय. परंतु त्याची अवस्था म्हणजे त्याची ओळख जर करून घ्यायची झाली तर त्याची सुरुवात कुठं आहे, शेवट कुठं आहे, कशाचा, त्या फिरण्याचा चाकाचा शेवट कुठे आहे. थोडक्यात उदाहरण म्हणजे तुम्हाला माहीत, माझ्यापेक्षा जो मला जास्त माहीत, मोटरसायकल आहे, 4 चाकी आहे, तिचे वालपिन वालशीट जे राहतं ना, स्थिर झाल्याशिवाय दिसणार का? दिसणार. मी भजन करतो, जरा विचार करा. ठाला विठाला हो, आपल्या शास्त्राचा नाही साधू संतांचा नियम आहे, वस्तू जोपर्यंत स्थिर होत नाही ना तोपर्यंत आनंद मिळू शकत नाही, त्याचा अनुभव येऊ शकत नाही. आता म्हणजे हे कुठं लावा, कोणत्याही वस्तूला लावा, जोपर्यंत मी सांगत होतो जोपर्यंत यंत्राला चाकाला जोपर्यंत गती आहे तोपर्यंत त्याची यथार्थ ओळख नाही होणार. ओळख होईल पण सामान्य रूपानं, विशेष रूपानं त्याची ओळख होणार नाही. म्हणून मी सांगत होतो की नरशरीराला प्राप्त झालेला जो जीव आहे ना तो धावतोय, पळतोय, इतका पळतोय, मशीन चालू आहे तरी मोबाईलला हात घालतोच. हॅलो दम आगाव पण नको करू, मी म्हणत असतो ठाला बेटा हो. यांचं तसं काय नाही, काम चालू रस्ता बंद तसं काय नाही यांचं. आता चालू आहे ना गाडी, मोबाईल काय घ्यायचा, आणि मोबाईल घेतला आणि दुसऱ्याच्या अंगावर गेला नाही, त्याला मारलं, तू मेला, कोणा फौजदारी करायची? मिळणार का ती वस्तू, मिळणार का परत? काय माणसं विचारच करत झाली काय? म्हणून महाराज वर्णन करतात, महाराज म्हणतात जोपर्यंत जीव विचार करत नाही ना
तोपर्यंत आनंदी सुखी समाधानी होऊ शकत नाही. विचारा वाचून न पविजे समाधान न पविजे न पविजे समाधान. महाराज विचार करत नाही ना तोपर्यंत समाधानी आनंदी सुखी होऊ शकत नाही. हा सिद्धांत आहे आपल्या तुकोबऱ्यांचा. हा सिद्धांत आहे. तेने विन जीवा सुख हो तेने सदा चित्ता समाधान. जेवढं लागतं तेवढंच घ्यायचं, पुढं नाही घ्यायचं. विठाला विठाला. महाराजांचा चित्ताला समाधान प्राप्त व्हावं असं वाटतंय का? मनाला आनंद प्राप्त व्हावं असं वाटतंय काय? जन्ममरणाच्या दुःखातून निवृत्त व्हायचंय काय? तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ज्ञानदेवा ध्यान राम कृष्ण माळा. ज्ञानदेवा राम कृष्ण माळा. हृदय जिव्हाळा श्रीमूर्ती राया. हृदय जिव्हाळा श्रीमती राया. आपली आपण करा सोडवन. आपले आपण करा सोडव. हो दानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा. हृदय जिव्हाळा श्रीमूर्ती. परमात्म्याच्या विषयी अंतःकरणामध्ये प्रेम असू द्या. रामकृष्ण हरी मुखानं म्हणा. ध्यानामध्ये मनामध्ये भगवंताचं नाम असू द्या. मला म्हणतात ना गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद त्या मनी बैसलाशी. मला म्हणतात बरं का अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण. मला म्हणतात ध्याना मनामध्ये चित्तामध्ये बुद्धीमध्ये काय हो अंतःकरणामध्ये भगवंताविषयी प्रेम असू द्या. जीवनामध्ये कसलंही संकट असू द्या. नाही तुम्हाला सांगतो एका वाक्यात कोणतंही संकट असू द्या फक्त दुसऱ्याविषयी बरं का द्वेष भेद मत्सर विरोध वाईट मनामध्ये येऊ देऊ नका. तुमचं वाईट होणारच नाही. पाहता काय माझ्या टू टू ठाला विठाला. हो माझ्या लहानपणी शाळेमध्ये आता हे सर आहेत यांना सांगता येईल. आणखी तुम्ही कोणी सर असता बरं का. खरा तो एकच धर्म जगाला. खरा तो एकच धर्म जगाला. प्रेमार पावे जगी जे हीनात पतित. जगी जे दीन पद दलित. तया जाओनी उठवावे जगाला. जगाला प्रेमार पावे. आपण नुसतं म्हणतो वागणं कुठे कृती कुठे. आपण मग फक्त म्हणतो प्रभू रामचंद्र महाराज की. आता ती पाठीमागं आहेतच ना. बाबा आहेत सीता मातोश्री आहे प्रभू रामचंद्र आहेत. नाही आपले शिवराय छत्रपती शिवराय आहेत. तिथं आले की नवीनच मी बघू काही शिगर अशी आहेत. शिवाजी महाराजाचा दरवाजाला फोटो कुणाचा
क्षमा मागून बोलतो, माझा अधिकार नाही, बोलू का नको, लय अवजड शब्द आहे तो. म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज की, प्रभू रामचंद्र महाराज की, भगवान गोपाळ कृष्ण भगवान की म्हणतो. फक्त बडव्या ही काळी पी शिकवायला चालवली आहे गाल्या. काय आलं ते फोटो छत्रपती शिवाजी महाराज ती दार काढून टाक, ठेवू नको, ठाला विठाला. उलटले माऊली ज्ञानेश्वर प्रभू रामचंद्र महाराज. हो, मी मुद्दा सांगत होतो, ध्यानामध्ये मनामध्ये एकच असू द्या. काय प्रभूचं भगवंताचं एक नाम. महाराज म्हणतात ना, अनेक काय नेणे धंदा नित्य ध्यातसे गोविंदा. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे दिन गोविंदाचे पवाडे. दिनराजाने मी सांगू प्रमाण, रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत हे. महाराज म्हणतात, गोविंद आसने गोविंद शयनी गोविंद त्या मनी बैसलासी. प्रमाण भरपूर आपल्याला सांगता येतील बरं का. माझा सांगण्याचा आशय एकच आहे. महाराज म्हणतात, तुम्हाला जन्ममरणाच्या अनिवार्य परंपरेमधून 184च्या योनीमधून फेऱ्यामधून तुम्हाला सुटायचं आहे काय. महाराज म्हणतात, तुम्ही एकच करा, भगवंताची शरणागती करा. ज्यांनी भगवंताची शरणागती केली ना ते कृतार्थ झाले. महाराज वर्णन करतात. महाराज म्हणतात, मनवोनी शरण जावे जावे, मनवोनी शरण जावे मनवोनी शरण जावे, मनवोनी शरण जावे, मनवोनी शरण मनवोनी सर्व भारे देवाचे, सर्व भारे देवाचे सर्व तो हा उतरिला पार, तो हा उतरिला पार. इतका वेळ असा रंग भरतोय पहा, तुम्हाला सांगतो असा रंग आहे. महाराज म्हणतात, रंग भरे कीर्तनात प्रेमे हरिदास. नाचत कीर्तनात रंग भरण्यासाठी बरं का देवाची शक्ती पाहिजे, देवाची ताकद पाहिजे. कीर्तन कोणाचं आहे? देवाचं आहे. गुणगान कोणाचं करायचं आहे? देवाचं करायचं आहे. बोलतो जे आपण ती कोणाच्या सत्तेनं बोलतो? महाराज काय म्हणतात, देखवी ऐकवी एक नारायण. महाराज म्हणतात, आपल्या बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची. तुम्हाला सांगू का, अलीकडची जी समाजामध्ये काही एक असा वर्ग आहे, तो म्हणतो नाही माझ्या सत्तेने मी बोलतो, माझ्या सत्तेने मी बोलतो.
संत महात्मे साधू महात्मे नाही तर तुम्हाला सांगू का, श्रुती पुराण वेद यांची ग्वाही जर घेतली, ते ग्वाही देत असताना ते म्हणतात, डोळ्यानं पाहतो ना, कानानं ऐकतो ना, मुखानं बोलतो ना, नाकानं श्वास घेतो ना, हातानं काम करतो ना, पायानं चालतो ना, पायानं नाही का पंढरपूरला जातो, आळंदीला जातो, कीर्तनामध्ये नाचतो बरं का, गाये नाचे उडे आपुलिया छंदे, ही सत्ता कोणाची आहे? महाराज चाले हे शरीर कोणाचे, सत्ते कोण बोलविते हरिवेन, एक श्लोक आहे बा बरं का. डोळ्याने बघतो ध्वनी परिसतो, कानी पदी चालतो, जिव्हेने रस चाखतो, मधुरही वाचेनेही बोलतो, हाताने बहुसाल काम करीतो, विश्रांती घ्या बजा. पुढे का, घेतो झोप सुखे फिरोनी उठतो, ही ईश्वराची दया विठ्ठल विठ्ठल. झोपण्याचं प्रत्येकाच्या हातामध्ये, असं आपण म्हणू, आपल्या हातात काहीच नाही, आपण असं म्हणू काय, झोपणं आपल्या हातात आहे. झोपल्यानंतर कसा उठवायचा का न उठवायचा, मध वागणे तसाच झोपून ठेवायचा, ती त्याच्या हातात आहे. ठाला विठाला. हो, मी बोलत नाही, हे जे बोलतो ना मी बोलत नाही बरं का. तो का म्हणे माझी कोणी वदविली वाणी, कोणी वदविली वाणी, प्रसाद वाचोनी तुमचे विठ्ठले, प्रसाद वाचोनी तुमचे विठ्ठले. तुका म्हणे तुका म्हणे माझे कोणी वदविले वाणे, प्रसादा वाचोने तुमची विठ्ठले, प्रसादा वाचोने तुमची. ही वाणी म्हणजे वाचा कुणाची आहे? ही भगवंताची वाणी आहे. तुकोबारा म्हणतात, तुका म्हणे वाणी शुद्ध जनार्दन जानी, शुद्ध जनार्दन जानी, हो हो शुद्ध जनार्दन जानी. तुका म्हणे वाणी शुद्ध जनार्दन. तुम्हाला सांगू का, इतर योनी इतर जीव जे आहेत ना त्यांना वाणी आहे का, वाचा आहे का? गोठ्यातला बैल म्हणा, म्हैस म्हणा, जुनी गावरान गाय म्हणा, अलीकडची गावरान गाय म्हणा, तिला कळतं का काय वाचा? मला भुसा पाहिजे, मला पेंड पाहिजे, मला तहान लागली असं म्हणू शकतो, मालकाला सांगू शकतो? नाही. वाचा वाणी जी आहे ना ती फक्त मानवालाच आहे, इतराला वाणी नाही, वाचा नाही. महाराज म्हणतात, हे भगवंतानं विचारपूर्वक हा देह नाही, मनुष्य शरीर नाही, नरदेह नर शरीर जाणीवपूर्वक बनवलंय भगवंतानं. भागवतामध्ये भागवत करते श्रीमंत श्री पैठणचे सुप्रसिद्ध साधू एकनाथ महाराज, त्यांना विचारा. महाराज म्हणतात, बाहुल्य मनुष्य देही निज ज्ञान घातले पायी. बर का, महाराज म्हणतात, मनुष्य देहामध्ये जे ज्ञान दिले ना देवानं, ते इतर कोणत्याच जीवाला नाही, कोणत्याच योनीमध्ये नाही. महाराज म्हणतात, मी बोलत नाही, भरपूर प्रमाण आहेत.
महाराज म्हणतात, येच देही घडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही कोठे. इतर कोणत्याच योनीमध्ये हे ज्ञान नाही. ज्ञान नाही, विशेष रूपानं ज्ञान जे घातलंय मानवी शरीराला, मानवी देहामध्ये, ते ज्ञान इतर योनीमध्ये नाही. ज्ञान असेल, सामान्य ज्ञान आहे. विशेष रूपानं, विशेष करून, विशेषत्वानं जे ज्ञान दिसतं ना, ते फक्त मनुष्य देहामध्ये, इतर योनीमध्ये काहीच नाही. म्हणतात म्हणून तुकोबारा म्हणतात, जेणे हा जीव दिला दान, तयाचे करे ना चिंतन, जगत जीवन नारायण गायन गुण, तयाचे दोया भिवरे चेती. हो, कट धरोनिया करी. नाटपाट केला पाहिजे. नाटाचे अभंग आपल्या तुकोबाराचे नाटाचे अभंग म्हणजे माणसाची, बरं का, बोलू का, माणसाला जी तरुणपणामध्ये मस्ती राहते ना, ते नाटाच्या अभंग पाठ केल्यानंतर जिरती. पाहता काय माझ्या ठाला विठाला विठाला. हो, नाट पाठ करायचा. आणि ज्याचा नाट पाठ आहे ना, मग त्याच्या कीर्तनाचा थाट बघायचा. ठाला विठाला भगवान पंढरीनाथ महाराज. हो, माझा सांगण्याचा आशयच, माझा मुद्दा या ठिकाणी होता. मी सांगत होतो, सर्व दुःखातून, सर्व पापातून नाही तर जन्ममरणाच्या दुःखातून, कचाट्यातून कृतार्थ व्हायचं काय, मुक्त व्हायचं काय. महाराज भगवंताला शरण जा. मनोनी शरण जावे सुरभावे देवासी तो हा उतरे. अशी स्थिती आपल्या तुकोबरायांची होती. तुकोबरायांचा जीवनचरित्राकडे जर दृष्टी टाकली, एकच अभंग सांगतो तुम्हाला, तुमच्या पाठच आहे तो. बोलावा विठ्ठल पावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवे भावे. हा नुसतं हे कडवं नाही, हे चरण नाही ह्या अभंगाचं, बरं का. पहिलं चरण जर पाठ केलं आणि त्याचं जर वागलं ना, परमार्थ संपला. पाहता काय माझ्या ठाला विठाला. समाजामध्ये पाहत असताना, बरं का, बोलत असताना महाराज म्हणतात, बोलावा विठ्ठल, ऐका, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवे भावे. बोलायचं जर ठरलं, विठ्ठल विठ्ठल म्हणायचं. आणि पाहायचंच झालं, जर डोळ्यानं पाहायचंच ठरलं, तर महाराज जसं सांगतात ना, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबा डोळे भरून या पायन तुझे. हो, डोळे भरून या पायन तुझे मुख, त्याचे माझं सुख दे देवा. डोळ्यानं पाहायचं ठरलं तर विठ्ठलच पाहायचं, बोलायचं ठरलं तर विठ्ठलच बोलायचं, आणि करायचं जरी ठरलं तर विठ्ठलच करायचं. विठ्ठला विठ्ठला. मी बोलत नाही, महाराज म्हणतात, हा करावा विठ्ठल जीवे भावे, जीवे भावे, करावा विठ्ठल जीवे भावे. बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल,
करावा विठ्ठल जीवे भावे जीवे भावे. तुला सांग का, आम्ही आळंदीला असताना एक वयस्कर असे विठ्ठल विठ्ठल माझे एक बाबा होते वयस्कर. ते म्हणायचे माझा अधिकार नाही तिथं, ते म्हणायचे विठ्ठल 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 विठ्ठल, दुसरं काही म्हणतच नस. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कोणी जरी भेटलं ना विठ्ठल विठ्ठल काय चाललंय विठ्ठल विठ्ठल काय म्हणायचे असं म्हणत राहा. तुम्ही पाहता काय माझ्याकडे ठाला विठ्ठल. हो काही काय म्हणतील. लय वेळा म्हणतील. आपला सप्ताह जसा बाबांचा चाललाय ना तसं सप्ताह चालू होता आणि एक सहज रस्त्यानं चाललं होतं बरं का वाटसरू. पण त्याला वाटलं दुपारचा टाईम आहे, भोजन आहे, जेवण आहे. त्याला कळलं जेवण आहे, आता 12-1 वाजला, गाथा भजन झालं, जेवण आहे. पण एक असं त्याच्यामध्ये भजनी मंडळामध्ये असं होतं, ते म्हणायचं रामकृष्ण हरे जय जय रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे जय जय रामकृष्ण हरे श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. बर का, श्रीराम जय जय राम 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 श्रीराम जय जय राम. ते रस्त्यानं चाललं होतं ना तो वाटसरू, जेवायला आलतं ना, ह्या तुमच्यासारख्या भजन मंडळीत घुसलं ते. एक कसं म्हणत होता श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम. दुसऱ्याला तू विचारला याला म्हणला असं कवापासून होते कशी आवला आता बघा ठाला माझा सांगण्याचा मुद्दा हा आहे, लोक काही म्हणत. तुम्हाला सांगू तुकोबारांचा अभंग आहे. तुकोबारांचा ऐसा लौकिक कदा राखविना पतित पावना देवराया. मारमतात एखादा जर मित्र जर भेटीला न जाऊ लागला, त्याची गाठ पडल्यानंतर तो म्हणतो काय निष्ठुर झालास, पहिला चांगला भेटत होता पण आता भेटतच नाही. आणि चांगला भेटत होता त्या टायमाला का हो आमके त्यांनी उमरेची माती आमच्या थोडी केली काय, मग आमच्या भेटला नाही ना, मग म्हणायचं भेटेश नव जाता म्हणत्या निष्ठोर येता जाता घर बुडविले. हो पुढचं सांगू का तुमच्या लक्षात आलं. नेपत्रिका म्हणते पाहावो चांडाळ पातकाचे मूळ पोरवडा. लग्न करू जाता म्हणत्या मातला न करिता झाला न पोशाख. हो माझा सांगण्याचा आशेकच आपली तुकोबारा म्हणतात. तुका म्हणे जन दुतोंडी सावध सापडे सहज तिकडे जरी. लोक काय म्हणतात याच्याकडे लक्ष मारमतात. तेजोनिया जनभक्ती करा. आपले तसे तुकोबारा आहे. भंडाऱ्या डोंगरावर भामचंद्र डोंगरावर तुम्हाला सांगू घोराड्या डोंगरावर बरं का एकच चिंतन आपल्या तुकोबाराचं रामकृष्ण हरे जय जय रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे जय जय रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे जय जय रामकृष्ण हरे. परंतु खरी अनुभूती आल्यानंतर बरं का आपल्या तुकोबारायांची खरी अनुभूती आल्यानंतर जे कट्टर विरोधी नाहीत, विरोधक नाहीत, दुश्मन वैरी जे होते ना, कट्टर
विरोधक रामेश्वर शास्त्री ते म्हणायचे, त्यांनी नको नको तो छळ केला आपल्या तुकोबऱ्यांचा, परंतु अनुभव आल्यानंतर महाराज त्याचं उत्तर देतात अभंगाच्या प्रथम चरणामध्ये तुकोबऱ्यांचं. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये रामेश्वर शास्त्री आपल्या तुकोबऱ्यांच्या बद्दल बोलत असताना मोठ्या गमतीनं मौजेनं नाही तर मोठी झेप घालतात. म्हणतात, तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. सर्व जगाला गिळंकृत करणारा काळ जो यम जो आहे ना, रामेश्वर शास्त्री सांगतात त्यांचं नामस्मरण केल्या आपल्या तुकोबऱ्यांचं नामस्मरण केल्यानंतर यम असा थरथरा कापतो. घ्या काय गोड बोलतात रामेश्वर शास्त्री, विठाला विठाला हो. असं आपल्या तुकोबऱ्यानं काय केलं असं जर कोण मुद्दा प्रश्न जर उपस्थित केला, असं आपल्या तुकोबऱ्यानं काय केलं? तुकोबऱ्यानं नाही, तुकोबऱ्यानं तर अट्टहास केलाच भगवत नामचिंतनाचा, भगवत नामस्मरणाचा नाही, भगवत शरणागतीचा नाही, तर भगवंताची भक्ती तर केलीच केली. रामेश्वर शास्त्री सांगतात, भक्ती ज्ञान आणि वैराग्य आगळा ऐसा नाही डोळा दिखीला. मारमतात मला माहित आहे भक्ती काय आहे तुकोबऱ्यांची, ज्ञान कसं होतं आणि वैराग्य कसं आहे. रामेश्वर शास्त्री सांगतात ते मला माहित आहे. आपल्या तुकोबऱ्यांचं वर्णन करत असताना रामेश्वर शास्त्री वर्णन करतात, राघवे सागरात आशान तारेल राघव सागरात. हो, आरतीमध्ये रामेश्वर शास्त्री वर्णन करतात, तुकिता तुला नेशे ब्रह्मा तुकाचे आले. तुकिता तुला नेशे ब्रह्मा तुकाचे आले. माझा सांगण्याचा आशयच आपल्या तुकोबारानं जर विचारलं, तुकोबारा तुम्ही कोण, कुठले, कुठून आलात तुम्ही,
आपल्या तुकोबारानं जर विचारलं तुम्ही कुठले, तुकोबार म्हणतात आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी बोलिले जे ऋषे साच व्हावे वर्ताया. महाराजांना जर विचारलं तुम्ही हो भगवत नामचिंतन नाही, भगवत शरणागती नाही, तर भगवंताच्या नामाचा अट्टास किती दिवसापासून आहे. महाराज म्हणतात मागे बहुता जन्मे, मागे बहुता जन्मे, ओ मागे बहुता जन्मे, मागे बहुता जन्मे हेची करीत आलो आम्ही, हेची करीत. हो काय केलं. महाराज म्हणतात भवताप श्रमे दुःखे पिडलो निववू द्या. जे दुःखी आहेत ना, नाही का, भवसागराच्या दुःखाने होरपळून गेलेले जे जीव आहेत ना, त्यांना आम्ही काय केलं बरं का, ते दुःख होऊ दिलं नाही. याच्यासाठी आम्ही काय केलं, अट्टहास केला. महाराज म्हणतात बुडत हे जन न देखावे डोळा, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. हे प्रमाणात तिथं लावायचे बरं का. व्यवहारात उडावे तै ते सुखदुःखी फळावे, तया ते भोगावया यावे. देहा एका केले कर्म झाले, तेच भोगाले उपजले मेले. या जीवाला कर्मानुसार त्याला परत परत जन्माला यावंच लागतं. महाराज म्हणतात तसा जर विचार केला तर जन्म घेणं म्हणजे का सुख आहे का, नाही का. महाराज म्हणतात जन्म घेणं म्हणजे दुःख आहे. मला तो विषय सांगायचा नाही, असा विषय जरा फाटल्यासारखा वाटेल, तुटक जाईल. माझा सांगण्याचा आशय एकच आहे की महाराज म्हणतात बरं का, एकाला यावंच लागतं, दुसरा एक वर्ग त्याला आणावं लागतं. करतुमा करतुमा नजा करतुमा अखिल कोट ब्रह्मांड आणि परमात्मा, त्या परमात्म्याला आणावं लागतं. तुम्ही पहा न्यायाधीश कोर्ट जे राहतं ना, कोर्टामध्ये येत असताना त्यांना आणावं लागतं. मागे पुढे पोलीस राहतात त्यांना आणण्यासाठी. त्याला काय म्हणतो आपण, जज. वकील जे असतात ना ते आपण होऊन इथे असतात स्वइच्छेने. विठाला विठाला विठाला, हा उत्तमातला उत्तम वर्ग बरं का. स्वइच्छेने येतो आणि स्वइच्छेने काय करतो, जातो. त्यानं जर ठरवलं, काय ठरवलं, जन्माला यायचे, जन्माला येणार. महाराज म्हणतात ना घेईन मी जन्म, महाराज म्हणतात कोटी जन्म घेईन देवा, करीन सेवा, करीन सेवा तुमची, घेईन जन्मांतरे करावया करे. घेईन जन्मांतरे हे जी करावया ख. माझा मुद्दा या ठिकाणी होता, संतांमध्ये दोन वर्ग पडतात बरं का.
जीवनमुक्त अवस्थेमध्ये राहतात ते दुसऱ्यावर त्यांचा तर उद्धार झालेलाच राहतो, पण दुसऱ्यावर उपकार करण्यासाठीच ते जगतात. बुडातये मी प्रमाण सांगतो तुला, बुडतये जनना दे खेवी डोळा, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविते परोपकारे. महाराज म्हणतात बरं का, उत्तमातला उत्तम वर्ग हा आहे तो म्हणजे साधूंचा. महाराज म्हणतात धन्य ते संसारी संसारी, धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी, दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी, हो केवळ परोपकार करण्यासाठीच ते जगतात. तो का म्हणे आता उरलो उपकारा पुरता. तुला सांगू का दया किती राहते तुम्हाला माहित आहे, आठवण करून देतो. कल्पना करा, पाऊस भरपूर झाला, ओढे नाले नद्या एक झाल्या, पाणी नदीचं ओढ्याचं पाणी वाहत होतं. कल्पना करा, एक साधू महात्मा तिथं बसलेला होता बरं का. विंचू वाहत आला, विंचू ऐकता ना, पण विंचू वाहत आला. साधू महात्मा होता तुमच्यासारखा. त्यानं काय केलं माहिती आहे का, हात घातला पाण्यात, हात घातल्यानंतर त्याला असं वाटलं विंचू वाहत चाललाय. दया आली त्याला, दयाळू अंतकरण होत, दया आली त्याला. हात घातला पाण्यासकट विंचू वरा हातामध्ये धरला, असा ओंदळीमध्ये म्हणा हातामध्ये असा धरल्याबरोबर पाणी निचरा झाल्यानंतर हातातलं पाणी गेल्यानंतर त्याने ठणका मारला, मी कोण आहे म्हणून. बघा कशी बोलू का, लय अवजड शब्द आहे. कशी आवला ती ठाला विठाला. हो त्या साधूनं दया केली बरं का. असं बराच वेळ चाललं. किती वेळ चाललं, आपलं कीर्तन जितका वेळ चाललंय ना तितका वेळ चाललं होतं यांचं. ठणका मारला की तो झटकायचा, हात झटकला की परत पाण्यात पडायचा, लगेच विंचू हात घालायचा तो साधू. बराचसा वेळ चाललं. एक तुमच्यासारखा सज्जन माणूस होता, तो म्हटलं काय करता बाबा तुम्ही. नाही म्हटलं हे विंचू आहे ना पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहत चाललेला आहे, माझं साधूचं अंतकरण नाही, मी दयाळू आहे म्हणून त्याला मी काढतो बाजूला. काय बाबा म्हणले तुम्ही, तो त्याचा स्वभाव सोडत नाही, तुम्ही त्याच्या कशाला नादी लागली. म्हटलं विंचू असून तो त्याचा स्वभाव सोडत नाही ना ठणका मारायचा. मी सुद्धा माझा सुद्धा स्वभाव आहे. साधू संत माय बापा करे ते साधा, मुख्य स्थान भक्तीच माय. महाराज म्हणतात माझा सुद्धा स्वभाव आहे, भूतांची दया ही भांडवल संता. तो म्हटला मी साधू आहे, संत आहे मी, त्याच्यामुळं भूतावर दया करणं हे माझं काम आहे. भूतांची दया ही भांडवल संता, आपुले ममता नाही दे. आजे दुजेपणा नाही, भेद नाही, विषमता नाही, द्वैत नाही बर का. आणि जिथे द्वैत भेद मावळलाय ना, विषमता मावळली ना, तिथं सर्व जग असं दिसतं. महाराज जनी वने अवघा देव, जनी वने अवघा देव, हो जनिवनी अवघा देव, जनिवनी अवघा देव, वासनेचा पुसावा ठाव, मग ओळगा तो वासुदेव. महाराज म्हणतात ऐसा मनी
वसुद्यावा भावगा विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ. महाराज म्हणतात ऐसा जाता अनुभव ऐसा जाता अनुभव. हो इतका टाइम म्हणजे तुम्ही कटाळले का काय. विठोबा रखुमाई 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 असं काहीतरी झालं माझ्या ध्यानातून गेलं. म्हणलं कोण सांगताय कुठं विषय चालला होता. तो म्हटलं मी सांगन पण मला निम पाकिट द्यावं लागेल. कशी आवलं दे म्हणलं. तो काय म्हणला ते नंबरच चुकला. मी त्याला म्हणलं मीच पाकिटाचा विचार करीत नाही तुला कुठून देऊ भाडवे पाकिट. ठाला विठाला ज्यांचं भागत नाही ज्यांना पाकिट लागतात. बोलू पुढचं का नको. लाकीटन जॅकिटन पाकिटन बुटन खेटर गाव थोबाडोडा गाव भागत नाही. नाल्यावर जा ना भाडव्या नाही तर भंग्याचा धंदा कर. ठाला विठाला 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 तुकोबऱ्यांचं प्रमाण आहे. महाराज म्हणतात कथा करून कथेचा विक्रा करतो ना नाही का अट्टहास करतो ना इतकेच पैसे पाहिजे आग्रह धरतो ना. महाराज म्हणतात कीर्तनाचा विकरा मातेचे गमन कीर्तनाचा विकरा मातेचे गमन. हो तुकोबरांची वाणी महाराज म्हणतात कीर्तनाचा विकरा मातेचे गमन भाडी आयशे धन विटाळ तू विठ्ठल विठ्ठल हो. नामदेरा म्हणतात पोटासाठी जरी करी हरिकथा जनरंजविता फिरत असे तेने घात केला 71 शतकुळाचा पाहुणा यमाचा श्रेष्ठ थोर. द्रव्याची आशे ऐकता ना पण द्रव्याची आशे हरिकथा करी तया यमपुरी नित्यवास. महाराज म्हणतात नामा मने ऐशे होत जे रे कोणी नामा मने ऐशे होत जे रे कोणी नामा मने ऐशे होत जे रे हो. ते नर नयनी पाहू नये ते नर नयनी जो म्हणतो ना इतके पैसे पाहिजे. नामदारा म्हणतात त्या भाडव्याचं कीर्तन ऐकून आहे थोबाड सुद्धा बघून आहे. पाहता काय माझ्या घेऊ ठाला असे जर पैसे घेणारे जर साधू असते तर हे लोकात काय त्रिभुवनात काय यम त्यांची वाट पाहतो. म्हणतात यमधर्म वाट पाहे नित्यकाळ
मने धन्य वेळ भेटते ती. असे जे निष्काम साधू आहेत, देवासाठी देवाची भक्ती करणारे साधू आहेत ना, त्या साधूची सेवा कोण करतं माहिती? यम करतो, यम. म्हणून रामेश्वर शास्त्री वर्णन करतात, तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम ज्ञानेश्वरा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. मानवता धन्य तुकोबा समर्थ, जेणे केला हा पुरुष तुकाराम तुकाराम नाम घेता. म्हणून सर्वांना भजन करा, तुकाराम 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 तुकाराम. तुकाराम 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 तुका. मला असं वाटतं ह्या पोरांचे बारकाली चिले पिले आहेत ना, चेंडेकोटी, हे बुट्टे लोक, सारे बुट्टे लोक, यांच्याकडे बघून असं वाटतं 4 वाजेपर्यंत कीर्तन करायचे. जमग बरोबर 4 वाजेपर्यंत रजाबाई म्हणा तुकाराम 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 तुकाराम. महाराज म्हणतात, जळी दगडासहित वह्या तारेल्या दैशा लाया. इंद्रायणीच्या डोहामध्ये वाङ्मय म्हणजे सर्व अभंगाच्या वह्या बुडवल्या, नाही तर दगड बांधून बुडवल्या. आपले निळोबाराय म्हणतात, उदका माझी वह्या ठेवणे कोरड्या. हो उदका माझी वह्या ठेवणे कोरड्या. महिपती महाराज म्हणतात बर का, 18 दिवस वह्या बुडवल्या, 18 दिवस झाले. निळोबाला म्हणतात, 13 दिवस वदकी ठेवा कागद देवा कोरडे. तुम्हाला सांगू का, दगड काय, दगड बांधून बुडवले, वह्याला दगड बांधून बुडवले. दगडा सगट वह्या तरल्या नाही, तर ज्या अक्षराला, ज्या ऐकता ना पण, ज्या अक्षराला पाण्याचा बुंद लागला नाही, कोण तारले? मायबाप आपल्या भगवंतांना तारले. सांगू तुम्हाला, विषय असा आहे, भक्तावर कोणताही संकट येऊ द्या, जो भक्त निष्काम आहे, जो भक्त अखंड चिंतन करतो ना, देवाला त्याचं सर्वस्वी करावं लागतं. विठ्ठल विठ्ठल हो, सर्व काम करे न संगता, साधावया भक्ती काज नाही लाज, भक्त समागमे सर्वभावे हरी, न संगता करी सर्व काम. तो सांग का, तो कोब्बऱ्यांना भगवंतानं दर्शन तर दिलंच दिलं,
परंतु जिजामातोश्रीची किती श्रद्धा, आपली तुकोबाराय पतिराज जेवल्याशिवाय जेवत नव्हती. तुम्हाला तो प्रसंग माहिती आहे. भंडारा डोंगर जात असताना नाही, तिने डोंगर पार केले, परंतु तुकोबारायांचं दर्शन झालं नाही. किंबहुना तुकोबाराय जेवले नाही. भंडारा डोंगरावर गेल्यानंतर जिजाऊच्या आपल्या आईसाहेबांच्या पायामध्ये काटा मोडला. भगवान परमात्मा तिथं प्रगट झाले, गुराखी म्हणून. त्यावेळेला भंडारा डोंगर इतका किर्र दाट झाडी होती, बात करायची नाही. अकस्मात मटकन जिजामातोश्री खाली बदल्या. तो प्रसंग माहिती आहे तुम्हाला. खाली काटा जो घुसला ना पायात, तो वर निघाला. परमात्मा तिथं प्राप्त झाले. न सांगता कळे अंतरीचे गोज, देव जाणता देव न सांगता जेव्हा कळे ते अंतर, परमात्मा प्रगट झाले. तो काटा काढला. जिजामातोश्री म्हटली, बाबा कुठं राहतो तू? भगवंतानं सांगितलं, तुम्हाला काय अडचण आली का हाक मारी जा, मी इथंच आहे. विठ्ठल विठ्ठल. हो, त्या भगवंताचं लहानसं गोजीरवानं रूप पाहून जिजामातोश्री होत्याला, बाबा तुला काटा नाही निघणार. भगवान परमात्मा मनात म्हणतात, हा काटा काय करतो मला? रावणासारखी कंसासारखी यांचा मुर्दा पाडा, हा काटा काय करतो मला? ठाला विठाला. माझा सांगण्याचा आशयच, परमात्म्याचे ती सुकुमार हात. घरी गेल्यानंतर जिजामातोश्री म्हटली, पतिराजांना तुकोबारांना म्हटली, मला काटा मोडला. दाखव म्हटले, कुठं मोडला तुला काटा? काट्याची खून सुद्धा दाखवता आली नाही. पूर्ववत पहिल्यापेक्षा जिजामातोश्रीचे पाय भगवंताच्या हातानं मऊ झाले. ठाला विठाला. काय प्रेम आहे अशा साधू संतांनी, बर का, भगवंताला आवडणारी भक्ती केली. हे थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावे माया संसाराची, ठेविले अनंत तैसेच राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. म्हणून महाराज म्हणतात, मने रामेश्वर सकळ पुचोनी, मने रामेश्वर सकळ पुसो. हो हो, मने रामेश्वर सकळा पुसोनी, गेला तो विमानी बैसोनिया. मने रामेश्वर सकळा पुसोनी, गेला तो विमानी. निरोबर म्हणतात, प्राण काली देवी विमान पाठ, कलीच्या काला माझे अद्भुत वर्तविले, मानव देह घेऊन या निज धामा गेले, मिळा म्हणे सर्व संता तो शविले, जय 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 सद्गुरु स्वामी तुकयादा. म्हणून महाराज म्हणतात, मन रामेश्वर मन रामेश्वर तुका विष्णू. तुकाराम नाम घेता कापेम. काही करू नका, आपल्या तुकोबाऱ्यांचं नामस्मरण अखंड घ्या. तुमचा उद्धार नाही, कृतार्थ नाही, जन्मनाचं दुःख काय काही शिल्लक राहणार नाही. तुका म्हणे हरी काही उरुनिधी, हरियाला हाता मग काहीची भयचिंता. म्हणतात, परमात्म्यानं कृपा केल्यानंतर काय होणार नाही. करशील तरी नवे काही, राईचा डोंगर करील ते का नाही का, कैशी दशा येईल माझ्या अंगा, चित्त पांडुरंगा झोरत असे. फक्त अंतःकरणामध्ये तीव्र उत्कंठा असू द्या. कैये बेटे फिटेल, कै तो स्वामी भेटेल, युगा म्हणे वडील निमिषमाने.
कमी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण, असे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे असतो यथामत यथावकाश. झालेलं मोडकं तोडकं चिंतन जे बरोबर ते सद्गुरूंचं ते तुम्ही घ्या, चुकलेलं माझं ते माझं मला परत द्या. मी तुमच्यापेक्षा मोठं मुळीच नाही, तुम्ही मला उभं केलं नाही, तुम्ही मला मोठं केलं. बरं का, मी तसा अगदी लहान आहे. किती लहान आहे? अगदी लहान आहे, तुमच्यापेक्षा अगदी लहान आहे. परंतु एक आहे, तुमच्यामुळं मी बरा दिसतो, तुमच्यामुळं मी बरा दिसतो. नाही, तुम्ही मला उभं केलं. अर्थात झालेलं चिंतन, झालेली सेवा आपल्या जगन्नाथ बाबांच्या चरणी, भगवंताच्या चरणी, ज्ञानोबा तुकोबरांच्या चरणी समर्पित करून माझ्या शरीरास ठिकाणी पूर्णारंभ देतो. तरी नुनते पुरते किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन सिद्धी गेले, हेथ माझे जीवरले पायी कापा. त्यासाठी निष्काम भगवंताची सेवा केली पाहिजे, भगवंताची भक्ती केली पाहिजे, नामस्मरण घेतलं पाहिजे. कोणतं? विठ्ठल जय जय विठ्ठल.